नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। तर कालचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल स्किन केअरचा। तर आजच्या दिवसाची सुरुवातच स्किन केअर पासून होते ब्लॉगची सुरुवात। मी पारशा तोंडाने आज ब्लॉग शूट केला नाही, डायरेक्ट आज असं करते। अगोदर लावते सीरम, आउच, नाकात कपड्यावर पडू नको रे बाबा। आणि आज मला रताळ खायची इच्छा होती, ती काय माहिती कसं काय। मग मी त्या दिवशीच ऑर्डर करून ठेवलं होतं, पण मला आज खायची इच्छा झाली म्हणून आज मी त्याला उकडून ठेवलंय। आता त्याला काढते त्याची साल वगैरे आणि दूध टाकून खाते। नंतर लावायचं मॉइश्चरायझर, हे सुकू द्यायचं। स्टीलची वाटी मी नाही बघितली। असं खूप कमी क्वांटिटी मध्ये घेते मी, जास्त नाही घेत, कारण ते मला पिच 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 नाही आवडत। आता लावायची सनस्क्रीन। आज दोन महिने नाही घालणार, कारण आज मला एक शूट करायचं आहे परत, तर ते चांगलं नाही वाटणार। तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मागे नवा। क्षण क्षण ती जपते, सध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात स्थान। कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कॅमेरा हाती क्षण टिपते खास। भोळ बोलणं तिच्या हसला जाता, दंबोरू तुझ्या तिचं जग फुलता। तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात बुडवा, जीवनाचं संगीत ती जपते, सदा गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात स्थान। तर गाईज आज माझ्याकडे फ्रुट्स पण नव्हते आणि दुसरं नाश्त्याला पण काही नव्हतं, म्हणून हे रताळे होते मी परवा ऑर्डर केलेले भाजीसोबत, ते मग काल बॉईल करून ठेवले होते आणि आज मी खाते, पण छान लागतंय। आणि आतापर्यंत मी कधीच विदाऊट शुगर खाल्लं नाही, हे रताळ म्हणा किंवा तो भोपळा म्हणा, बट ह्याच्यात आता मी साय वगैरे टाकली आहे ना दुधाची, त्यामुळे छान लागते आणि खूप जास्त टेस्टी लागतंय, काय सांगू तुम्हाला। आणि 3-4 दिवस झाले थंडी वाढली आहे। मी काल शॉपिंगला गेले होते, तिकडून हे जॅकेट आणलं, कुठून आणलं, कोणत्या शॉपमधून आणलं, ट्रेंड्समधून आणलं। एकच पीस राहिला होता, मी सर्व फिरले, वेस्ट साईड फिरले, शॉपर स्टॉप फिरले, बट शॉपर स्टॉपमध्ये एक आवडलं होतं, पण म्हणलं वेस्ट साईडमध्ये पहिल्यांदा शॉपर स्टॉपमध्ये गेले होते, तिथं ते आवडलं, पण म्हणलं हे जर म्हणजे दुसरीकडे अजून मला चांगलं भेटलं तर। आणि माझं कसं आहे ना, जोपर्यंत मला तो एक परफेक्ट तो पीस भेटत नाही ना, तोपर्यंत माझं मन असं हे नाही होत, मन भरत नाही। तर मग तिकडे फिरले, शॉपर स्टॉपला नाही भेटलं, मग वेस्ट साईडला गेले, तिकडे पण नाही भेटलं। मग ट्रेंड्समध्ये काही जायचा विचार नव्हता, रिटर्न येत होते, म्हणलं जाता जाता ट्रेंड्समध्ये जाऊ, बघू।
तर ट्रेंड्समध्ये गेले, तिथं पण फिरले वापस निघत होते तेव्हा तिथं हा पीस दिसला. त्यात पण मला लागते साईज M, ही होती S. आणि ह्याच्या स्लीव्ज खूप जास्त अशा लांब आहेत. आय थिंक ह्याची स्टाईलच अशी असेल. आणि हा बघितल्याबरोबर असा डोळ्यात बसला आणि असं नजरेत एकदम असं म्हणजे ते घ्यायचंच आहे असंच झालं. मग तो घेतला आणि घेतल्यानंतर घालून बघितला मी तिथंच. ट्रायल रूम वगैरे गेले सुद्धा नाही, तिथंच घालून बघितलं कारण जॅकेटच होतं, वरूनच घालायचं होतं. आणि स्मॉल साईज मला आली परफेक्ट. M लागते पण स्मॉल आली आणि लगेच मी घेऊन टाकला. हे एवढा जास्त आवडला ना. आणि मला ब्लॅक जीन्स एक घ्यायची होती. ब्लॅक जीन्स माझ्याकडे नव्हती, बाकी सर्व कलरच्या झाल्या. मग जीन्स एक घेतली, शॉपर स्टॉकमधूनच घेतली. आणि एक टॉप एक घेतला, मला ब्राऊन जीन्सवर घ्यायचा होता, त्याच्यावर नव्हता, असं शर्ट टाईप घ्यायचा होता मला, तर तो एक घेतला. आणि एवढी शॉपिंग करून मग आलो. आणि आता माझं चालू आहे प्लॅनिंग जायचं. माझं तर मनालीचं चालू आहे, मनालीला जावं म्हणून. तुम्हाला काय वाटतंय? छान दिसते ना. आता झाडून वगैरे सगळं काढायचं झालंय. सोफा तेवढा आवरायचा आहे, कुशन वगैरे नीट ठेवायचे. बाकी बेडरूम पण आवरली आहे, सगळं काम झालंय. ऑफिसचं काम करायचं आणि त्यानंतर एक ड्रेस आले नवीन, त्याच्यावर शूट करायचं आहे. आणि बरेच जण मला विचारतात की तुला हे ड्रेस फ्रीमध्ये येतात, तू रिटर्न करते घालते रिटर्न करते, असं फ्रीमध्ये येतात का? अजिबात नाही. जरी तुम्ही मिशोवर बिझनेस करत असाल, मिशोचा बिझनेस तुम्हाला करायचा असेल, तर ते तुम्हाला फ्रीमध्ये येत नाही. तुम्हाला त्यासाठी पे करून विकत घ्यावे लागतात, ते घालावे लागतात. आणि रिटर्न जर तुम्ही बल्कमध्ये, ठीक आहे, एखादं खराब वगैरे असेल, किंवा तुम्ही कधी कधी भरपूर जण असे आहेत की काय करतात, घेतात घालतात परत रिटर्न करतात, परत घेतात घालतात. पण असं केल्याने एका सर्टन लिमिटला तुमची ID ब्लॉक होऊ शकते. त्याच्यामुळे तसं करायचं नाही. आणि मी जेवढे ड्रेस घेते, मला जसे इन फ्युचर घालता येतील तसेच मी ड्रेस घेत असते, कारण ते वेस्ट नको जायला. आणि जर मग त्यातला एखादा आवडला नाही तर मग मी रिटर्न करत असते. पण ऑलमोस्ट मला आत्तापर्यंतचे सर्व ड्रेस मला आवडलेले आहेत. आणि जरी नाही घालू वाटले जास्त दिवस जास्त टर्मसाठी, मग मी 2-3 वेळेस घालते आणि बहिणीला देऊन टाकते. म्हणजे आम्ही दोघी मिक्सच घालतो, असं नाही. आणि कोणीतरी म्हणत होतं बहिणीला पण काही घेत जा, तिच्यासाठी पण काही करत जा शॉपिंग. तर मी जे पण घेते कपडे वगैरे ते आमच्या दोघींसाठी असतात. आम्ही दोघी अल्टरनेट घालतो, ती कधी घालते मी कधी घालते, कारण आम्ही दोघी बहिणी आहेत यार, बहिणी, नॉट जस्ट फ्रेंड्स. लोक फ्रेंड्समध्ये कॉमन कपडे घेतात, आम्ही दोघी सख्या बहिणी आहेत, तर आम्ही का नाही असं करणार? आणि असं नाही की माझे कपडे तिच्यासाठी नाहीत, तिचे कपडे माझ्यासाठी नाहीत, आमच्या दोघीला साईज पण एकच लागते, तर आम्ही दोघी एकमेकींचे कपडे घालतो. आणि मला वाटत नाही की त्याच्यात काही वाईट आहे. ओके, जाऊ द्या, खूप बडबड केली. मी हे फिनिश करते आणि मग तुम्हाला भेटते. आता माझे काही पार्सल आले होते आणि त्याच्यामध्ये हा एक ड्रेस आला होता जो की मिंत्राचा आहे. आणि किती जास्त सुंदर दिसतो यार. लिंक मी याची डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला, लास्टची जी लिंक असेल ती असेल. आणि खूप जास्त सुंदर दिसतोय, पूर्ण असा बटरफ्लाय. थोडं पातळ आहे, मधून तुम्हाला पॅन्ट स्लीप वगैरे घालावी लागेल, बट खूप जास्त सुंदर दिसतोय. 600 रुपयाचा आहे, बट वर्थ इट आहे. आणि आय थिंक एक साईज तुम्ही जास्त घ्या, कारण आकसला तर कमी होऊ शकतो, त्यामुळे. पण फ्लावरी एकदम असं क्यूट खूप सुंदर आहे. बघा. तर काहीच झालं माझं सर्व काम. ह्या ड्रेसवर मस्त फोटो पण काढले. आणि आज सकाळी एक न्यूज ऐकली असेल, तुम्ही पण ऐकली असेल, पुण्यातली. आणि मी पण ऐकली, जे की ॲक्सिडेंटचं, नवले ब्रिज जवळचं. मी तिकडे कधी गेलेली नाही, बट मी सकाळी ते ऐकलं, बघितलं, रील्समध्ये आलं सकाळी मी जेव्हा फोन घेतला. आणि खरंच खूप जास्त वाईट वाटलं. म्हणजे तुम्ही बघा ना, अचानक कोणालाही काहीही होते. म्हणजे सध्या ना, माणसाचा आज आहे तर उद्या नाही, असं झाले. त्यामुळे ना मी तर असंच म्हणेल की जेवढं आयुष्य भेटतंय, दररोजचा दिवस जो येतोय तो खूप छान, म्हणजे मन मोकळेपणाने जगा. तुम्हाला हवं तसं राहा, हवं तसं जगा, कारण उद्या येईल की नाही खरंच सांगता येत नाही आहे. कारण एवढं जास्त काहीही होईल, काही दररोज काही ना काही नवीन ऐकायला भेटते, काही ना काही नवीन विचित्र गोष्टी घडत आहेत. म्हणजे आज आहे तर उद्या नाही माणसाचं, असं झाले. त्यामुळे खरंच मी तुम्हाला सजेस्ट करेल की आजचा दिवस जो आलाय ना, तो एकदम वर्थ इट बनवा, की तुम्हाला उद्या आठवणीत राहील की मी काल हे भारी केलं होतं यार, खूप छान झालं होतं, असं राहा.
आणि बाकी तर त्या लोकांसाठी खरंच खूप वाईट वाटते. त्यांना माहीत पण नसेल की पुढं काही असं होणार आहे काय. बट काय करणार, देवाने जेवढं आयुष्य दिलं आहे तेवढंच माणूस जगू शकतो किती प्रयत्न केले तरी. आणि मला तर तसं असं बाहेर जायची सुद्धा भीती वाटेल आहे, घराच्या बाहेर निघायची, की बाबा कुठे गेलं, कधी काय झालं, काय होईल काय नाही, असं मनात नुसती भीती राहिली आहे. बट ठीक आहे, बट काय करणार ना, जे व्हायचं ते आपण टाळू शकत नाही. तर हेच म्हणेल की जो दिवस येतोय तो जो दिवस येतोय त्याच्यात चांगले कामं करा, चांगले कर्म करा. शेवटी माणसाच्या कर्माचंच फळ माणसाला भेटतं असंच. आणि चला आता मी थोडं प्लॅन करते बाहेर जायचं गार्डनला, कारण मला ह्या ड्रेसवर बाहेर फोटोज काढायचे. तर चला मग आता बघू काय करता येते. कधी आठवणींच्या भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते. तिच्या नोजचं साधपण खास, ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा. क्षण क्षण ती जपते, साध्या गोष्टींना मान ऋतूच्या. तंबूर तिच्या आहे जगात सार. तर गाईज सगळी कामं केली, कपडे वगैरे वाळू घातले होते, धुवायला टाकले होते ते वाळू घातले, भांडे घासून घेतले. बहीण झोपली आहे, तिने स्वयंपाक केला म्हणून. आणि आता जेवण करते. दुपारी मी तेवढं सर तळ खाल्लं होतं सकाळी, त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नाही. आणि वरण भात पण केलाय, मटकीची भाजी चपाती वरण भात केलाय. पण मला भात नाही खायचा, त्यामुळे मी हे करते, भात बंदच करायचा विचार करते. बट वरण भात मला कंट्रोलच नाही होत काय करू. ही भाजी पण मस्त झाली. खूप जास्त थकले मी, असं दम लागला मला. तिने सकाळी झाडून पुसून घेतलं होतं, मला पटलं नाही म्हणून मी परत केलं.